मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात, मस्त मस्त वर्षाची मस्त मस्त सुरुवात. सँडविच करू का? हा म्हणजे थोडा आहे ब्रेड, हा संपवायला हवाय. ओके चला सँडविच करते. म्हणजे सँडविचची ताजी चटणी करायची आज मला. चल करूया. वा वा, काकांनी मस्त कॉफी तयार करून ठेवलेली आहे. घेऊया आता आपण आणि घेत. अहो गोळी घालायची विसरलाय की. घालते थांब. ठीक आहे असू दे. अर्धीच घालते पण मला लागते हो गोळी. तुम्ही घेतली नाही वाटतं गोळी घालून, त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही आलं. असू दे चलो. अर्धी का होईना शुगर फ्रीची गोळी मला लागते. तेवढासा गोडपणा पाहिजे मला. म्हटलं तरी तसं काही सोपं नाही. म्हणजे सगळं पाहिजे त्याला तरच ते छान लागतं. नाहीतर ते काय उगाच ब्रेडला नुसतं चीज लोणी लावून खाल्लं तर ते छान लागत नाही. आता हे बघा, आता मी चटणीची तयारी करून घेतलेली आहे. तर किती काय काय प्रकार आहेत बघा इथं. किती दाखवते तुम्हाला. हे पहा, हे मिक्सरचं भांड, ही फुटाण्याची डाळ, हे मीठ, हे जिरे, हा पुदिना, ही ढबू मिरची, हे आवळे संपवून टाकायला पाहिजेत आज, ही कोथिंबीर, आलं, मिरच्या 2, लसूण, कांदा, साखर एक घालायची आठवणीने. थोडंसं ह्याच्यातलं खोबरं घेऊया. बस एवढं चिकार झालं खोबरं. हे खोबरं आणि ही तयार फोडणी ही चांगली 1-2 चमचे घालणार आहे त्याच्यात. छान घालणार आहे. हे सगळं एकाच वेळेला मिक्सरच्या हे आधी धुवून घेते, चिरून घेते, मिक्सरच्या भांड्यात घालून मग मी तुमच्याशी बोलते. त्यानंतर मला हे सँडविचसाठी कांदा, टोमॅटो आणि काकडी पण चिरून घ्यायची आहे. हा ब्रेड आहे माझ्याजवळ. चला आता ही कोथिंबीर मी अशी कापून घेतली. इथं समोरच होती कात्री म्हणून मग कापून घेतली. चला साखर घातली, खोबरं घातलं, जिरं घातलं. सगळं भरपूर भरपूर घालायचं म्हणजे चविष्ट होते. आता ही फुटाण्याची डाळ घालू. काय गरम बिरम करायची गरज नाही. हे आलं, या मिरच्या, पुदिना तर आहेच, मिरच्या, आवळा. म्हणजे आपोआपच आवळा रोजच्या रोज पोटात जातो म्हणून हा आवळा असा घालायचा. तुम्ही आवळकाठी करून ठेवा, म्हणजे वाळवून ठेवा. आवळा किसून, आवळा आणि आलं किसून ठेवलं तर तुम्हाला आपल्याला चटणीला रोज वापरायला येईल वर्षभर. ढबू मिरची, सगळी सकटच घालायची, दाण्यासकट घालायची, म्हणजे बी सकट. मोठे मोठे तुकडे करायचे. माझी ही सुरी आहे ना, ती लोणी कापायची झालेली आहे. आता त्याची धार गेलेली आहे. मग ते धारवाले काय हल्ली दारासमोर येत नाहीत ना. पूर्वी येत होते. आता हा कांदा असाच्या असाच घालणार मी. त्याचं साल तेवढं असं काढायचं. हे बघा, असं साल तेवढं मी काढणार वरचं आणि 4 तुकडे करून घालून टाकायचे. असाच हा कांदा घालणार मी. हे पहा,
जरा बारीक तुकडे करा, म्हणजे अगदी बारीक नव्हे, नाहीतर तो फिरत राहतो कांदा, बाकी काही नाही. आता हा माझ्याकडे पुदिना, हा बघा पुदिना धुवून घेते आणि घालू आपण. हा सर्व पुदिना यामध्ये टाकू आपण. विसरणारा पदार्थ म्हणजे मीठ तर आधी टाकून घेऊ, लक्षात आलंय तोवर. आणि एक एक वस्तू लगेचच आतमध्ये ठेवून द्यायच्या. जे काही घालायचे ते एकत्र समोर ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून झाले आहेत त्या बाजूला ठेवायच्या. आता लसूण काढून घेऊया आपण. लसूण जर असं साल काढून घेतला नाही ना तर तोंडात येतं ते, त्यामुळे साल काढून घ्यायलाच लागतं. आणि ही आहे माझ्याकडे फोडणी, तयार फोडणी. ह्या कढीपत्त्याच्या काड्या त्याच्यात गेलेत. आणि ही तयार फोडणी कढीपत्ता, शेंगदाणा, तेल, हळद सगळंच आहे त्याच्यामध्ये. तर कढीपत्ता एकदम बारीक मस्त होतो याच्यात. शेंगदाणा आहेच आहे, तेल आहे, मस्त लागणार आहे आता हे. आणि रंगही खूप सुंदर येईल. आता वेगळा हळद हिंग घालायची काही जरूर नाहीये. आता ही आपली तयारी मस्त झालेली आहे. आता गुर्र करूया. जास्त घातला तरी चालेल, पण असं उथळून वर येईल ते, म्हणून जरा बेताबेतानी घालायचं. 1-2 वेळा घालत घालत करायचं. सगळे पदार्थ आपल्याकडे पाहिजेत म्हणजे ती चटणी छान होणार. नारळ नसला तरी चालेल, पण बाकी सगळे पदार्थ पाहिजे. ओथंबून व्हायला लागली. आता पाणी पाहिजेच याला घालायला. थोडं पाणी घालूया, पुन्हा गुर्र करूया. मस्त मस्त. एकदम आपल्याला जशी हवी तशा कन्सिस्टन्सीची चटणी झालेली आहे. हे बघा. तर आता आपली चटणी प्रकार पूर्ण झालेला आहे. आता सँडविचसाठी आपण या सर्व गोष्टी तयार करून घेऊया. कांदा, टोमॅटो आणि काकडी. आता काकडी आपण जरा फ्रीजमधनं काढलेली आहे, त्यामुळं वरचं असं थोडंसं साल काढून घेऊ. ताजी असेल तर काही हरकत नाही, पण ही अशी काकडी कोवळी आहे, पण ताजी नाही, फ्रीजमधनं काढली आहे ना, 2-3 दिवस झाले आणून. मग हे असं वरचं छान काढून घ्यायचं. दोन्ही बाजूनी अशी तुकडा काढायचा आणि खाऊन बघायचा. काही वेळेला कडू असते ना, चांगली आहे. प्रत्येक काकडीचं खाऊन बघायचं. कांदा असा गोल गोल चिरायचा. आणि त्यानंतर हे असं असं वेगळं करून घ्यायचं. हे असे सगळे प्रत्येक पार्ट हा असा वेगळा करून घ्यायचा. हे असं गोल गोल सगळे आहेत ना, ते वेगळे करून घ्यायचे. आणि हा टोमॅटो जो आहे माझा, हा टोमॅटो कालचा अर्धा उरलेला आहे, फ्रीजमध्ये ठेवला होता. तर आता असा असा उभा उभाच घाला, काय प्रॉब्लेम नाही. असा आडवा असा असा चिरणार, म्हणजे मग तो सँडविचमध्ये घालायला बरोबर. इथे फ्रीजरला मी वरती ठेवलेला आहे क्यूब चीजचा.
सँडविचची तयारी झाली. चीजही काढलं फ्रीजमधनं. हा आपला एक जुना नॉनस्टिक तवा, खूप जुना, म्हणजे माझ्या लग्नात कोणीतरी मला दिलेला. तर तो आता मी सँडविचलाच वापरते किंवा शेंगदाणे भाजायला वगैरे. प्रथम आपण ब्रेडला मस्तपैकी चटणी लावून घेऊया. आता ही चटणी आपण यामधनं थोडी काढून घेतलेली आहे, जेवढी आपल्याला लागणार आहे. भरपूर लागते चटणी हां, किंवा भरपूर लावून घ्यायची. आता ही जी चटणी आहे ही आपण मस्त अशी छान लावून घेणार आहोत. अशी मस्त चटणी लावून घ्यायची भरपूर, कारण आपल्याकडे चटणी भरपूर आहे. मग चटणी भरपूर लावायची. आपल्याकडे कुठे कमी आहे चटणी. आपण दर एक दिवसाआड एवढी चटणी करतो. मग कधी डोशाला खातो, तर कधी आपण सँडविचला लावून खातो किंवा चपातीला लावून खातो. नुसती खातात किंवा भेळेत मिक्स करायला पण छान लागते ही चटणी. तर असं आपण चटणी लावून घेतलेली आहे. आता हे सर्व आपण यावरती अरेंज करूया. 2 वरती अरेंज करायचं फक्त. जेवढं मटेरियल जास्त घालाल तेवढं छान लागतो. हे बघा, हे असे टोमॅटो असे लावले, त्याच्यावरती ही अशी काकडी भरपूर घातली. तुम्ही विचारता ना मला की ब्रेड खावा का न खावा, ब्रेड का खाता तुम्ही. ब्रेड काय वाईट नाहीये, मैदा काय वाईट नाहीये. पण तो असा खायचा, म्हणजे त्याच्यासोबत फायबर भरपूर खाल्लं पाहिजे. असं काही वाईट नाहीये तो. हे बघा, असं हे सर्व घातलं आपण याच्यावरती. आणि आता हे आपण इथे तव्यावरती ठेवूया. 2 आधी तव्यावर ठेवूया, दाखवते. आणि आपण चीज खिसून या दोन्हीवरती घालूया. चीज आपण यावर घातलं आणि असं मस्तपैकी हा असा चटणी लावलेला ब्रेड इथे लावला. तुम्हाला हवा असेल तर याच्यावर सॉस सुद्धा घालू शकता. पण बस आता जरासं आपण दाबायचं. असं जास्त दाबलं तर मग गॅस बंदच होता. कारण तवा जास्त गरम होतो, मग ते जळून जातात. म्हणून गॅस गरम करून गार केला होता. बस ठीक आहे. चला 1-2 मिनिटं जरासं ते चीज विरघळायला पाहिजे की. आता हे या पद्धतीने खाली धरायचं, असं दुसऱ्या हाताने असं धरायचं आणि उलटं करायचं. असे हे उलटे केलेले आहेत मस्तपैकी. आता हे आपले सँडविच झालेले आहेत. तर असे घ्यायचे आणि असे, आणि आता ते कट करायचे मस्तपैकी. या पद्धतीने ते कट करायचे. हे म्हणजे खायला सोपे पडतात. असे कट झाले की समजायचे परफेक्ट झाले आपले. आणि त्यानंतर आता असे उभ्या उभ्या खायचे. भूक लागली मला आज फार. यस रेडी आहे. ये ग तू पण. आणि 2 घालते. एवढं काय झटपट काम होत नाही. एवढं सगळं सिस्टमॅटिक करायचं म्हणजे 1 तास जातोच. बरोबर 1 तास सगळ्यांना देऊन द एंड करायचं म्हणजे 1 तास जातो. विटॅमिनची गोळी विसरायचं नाही.